बदामी किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला त्या बदामी किल्ल्यावर एका सद्गृहस्थाने सांगितलं की पट्टदकल्लू नावाचे एक ठिकाण आहे, ते ठिकाण आपण नक्की पहा. म्हणून बदामी किल्ल्यापासून 22 किलोमीटरचा प्रवास करून आत्ता आपण या पट्टदकल्लू या ठिकाणी आलेलो आहोत. हे पट्टदकल्लू काय आहे? माझ्या पाठीमागे बघू शकता. 5व्या 6व्या आणि 7व्या शतकामध्ये 10 शिवाची मंदिरं या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत. आता या पट्टदकल्लू मंदिराची काय काय वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि 1400 वर्षापासून हे पट्टदकल्लू मंदिर हिंदूंचं पावित्र्य जपत या ठिकाणी उभे आहेत, त्यांचा थोडक्यात इतिहास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या पट्टदकल्लू ठिकाणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच चालुक्य राजघराण्याचे जे राजे शपथविधी घ्यायचे ते राजे बदामी किल्ल्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी येऊन शपथविधी सोहळा व्हायचा. माझ्या समोर आपण या ठिकाणी बघू शकतो, मल्लप्रभा नदी आहे समोरच्या बाजूला आणि या मल्लप्रभा नदीच्या किनारी हे पट्टदकल्लू ठिकाण आहे. पट्टद म्हणजे राज्याभिषेक. राज्याभिषेक सोहळा करून नवीन राज्याची सुरुवात करण्यासाठी या बदामीचे चालुक्य राजे या ठिकाणी यायचे आणि या 10 शिवांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या नवीन राज्यकारभाराला सुरुवात करायची. वास्तुशास्त्र, दिशा, लोहशास्त्र या सगळ्यांचा एकत्रित संगम जर बघायचा असेल तर या 10 मंदिरांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. माझ्या पाठीमागे बघू शकतो की आपण ही मंदिराची विशिष्ट प्रकारची रचना कशी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला द्रविडियन शैली, नागर शैली, हेमाडपंथी शैली अशा वेगवेगळ्या शैलींमध्ये आपल्याला ही शिव मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला या हेमाडपंथी मंदिरांबरोबर भारतामध्ये वास्तुशास्त्राच्या ज्या बांधकामाच्या सर्व प्रकारच्या शैली आहेत त्या शैलींचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 1400 वर्षापूर्वीचा या सभामंडप आहे. 18 खांबांवरती उभा असलेला हा सभामंडप आज तुम्हा आम्हा सर्वांना हवेतून जाणारी मेट्रो माहिती आहे, परंतु या ठिकाणी 1400 वर्षापूर्वी फ्लायओव्हर सारखा प्रकार वास्तुशास्त्रामध्ये राबवून हे सभामंडप या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. अशा 10ही मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रचना या ठिकाणी केलेली आहे. सर्व मंदिरं ही पूर्वभिमुख आहेत आणि सभामंडप हा दक्षिण उत्तरमुखी आहे. पूर्वभिमुख सभामंडपातून फक्त राजा राणींना येण्याची संधी, तर दक्षिण आणि उत्तर दिशेने सर्वसामान्य जनतेला या सभामंडपातून मंदिरामध्ये प्रवेश दिला जायचा. या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे काही खांब वापरलेत हे खांब विशिष्ट प्रकारच्या जोडणीनं जोडलेले आहेत. ज्या पद्धतीने आजच्या ब्रिजला, फ्लायओव्हरला एक विशिष्ट प्रकारचा खांबाचा जोड दिला जातो त्या पद्धतीने ही रचना या ठिकाणी केलेली आहे. अनेक खांबांवर आपल्याला अशा पद्धतीने शिलालेख पाहायला मिळतात. भाषेचा मूळोगम संस्कृत पासून झालेला आहे आणि याच संस्कृतचा आधार घेऊन जुनी कानडी या ठिकाणी रेखाटलेली आहे, पुराणी कानडी या ठिकाणी रेखाटलेली आहे. यामधून आपल्याला चालुक्यातील अनेक राजवंशाचा इतिहास ज्यांचा या 10ही मंदिरांशी निगडीत आहे तो माहिती होतो. चालुक्य राजवंशातील ज्या राजांनी शपथविधी घेतले, जवळजवळ 98 राजांनी या ठिकाणी येऊन शपथविधी घेतले. या सर्वच्या सर्व राजांचा उल्लेख या शिलालेखावरती आहे. चालुक्य, मौर्य, गुप्त इथपासून ज्या 98 राजांनी शपथविधी घेतले त्या सर्वांचा उल्लेख हा कानडी भाषेमध्ये या शिलालेखावरती वर्णन करण्यात आलेलं आहे. हा शिलालेख आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने या शिलालेखाची रचना केलेली आहे आणि हिंदू संस्कृती जतन करत असताना आपल्या पूर्वजांचा इतिहास पुढच्याही पिढीला समजावा म्हणून 98 राजांचा तपशील या शिलालेखावरती देण्यात आलेला आहे. आणि आत्ता आपण ज्या मंदिरामध्ये उभं आहोत हे 10 मंदिरांपैकी सगळ्यात पहिल्यांदा बांधलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. राजा विजयादित्य यांनी हे पहिल्यांदा हे मंदिर बांधले. 10 मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ना त्याला आजच्या भाषेमध्ये 3D प्लॅन म्हणता येईल. आता आपण
स्ट्रक्चर उभं करत असताना किंवा घराचे बांधकाम करत असताना त्याचा एक 3D प्लॅन तयार करतो. त्या 3D प्लॅननुसारच बांधकाम केलं जातं. इथं परिसरामध्ये जी काही हे स्ट्रक्चर्स आहेत, ही सगळी स्ट्रक्चर्स म्हणजे त्या कालखंडामधले हे 3D स्ट्रक्चर आहेत. आधी राजांना मंदिराची रचना कशी असेल हे या 3D स्ट्रक्चरनुसार तयार करून दाखवलं जायचं आणि मग राजांची परवानगी मिळाली की हे संपूर्ण मंदिर या ठिकाणी तयार केले जायचे. हा माझ्या पाठीमागे चालुक्य घराण्याचा विजय स्तंभ आहे. जे 3 आक्रमणं या बदामी शहरावरती आणि या बदामी राजधानीवरती झाली होती, ती परतवून लावून जो विजय मिळवला त्याचा हा विजय स्तंभ आहे. सध्या त्याचं काम चालू आहे. हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो. युनेस्कोने भारतातील 32 ठिकाणं ही संरक्षित करण्यासाठी घेतलेली आहेत आणि या 32 ठिकाणापैकी कर्नाटकातली 3 ठिकाणं आहेत. एक हंपी आहे आणि हे पट्टदकल्लू आहे. अशा प्रकारे आपण या युनेस्कोने संवर्धन करण्यासाठी घेतलेल्या या पट्टदकल्लू या ठिकाणाला आपण भेट दिलेली आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. बालाजीला जाताना थोडासा रस्ता आपला वळवून आपण या ठिकाणी येऊ शकतो आणि एकदा या पट्टदकल्लूला आपण भेट देऊ शकतो. हिंदू संस्कृतीची मंदिर रचना, अनेक वास्तुशास्त्र, लोहशास्त्र, त्यानंतर विजय स्तंभ या घराण्याचे या ठिकाणी आहेत. सुंदर इतिहास आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल आणि हिंदू संस्कृतीतले राजे कशा प्रकारे या ठिकाणी वैचारिक जतन करत होते याचा अनमोल ठेवा या पट्टदकल्लूमध्ये आहे. नक्की एकदा याल अशी मला खात्री आहे.